नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आलो आहोत अरण्य इगतपुरीला. चला आतला व्ह्यू बघू. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत इथे आणि हा त्यांचा पार्किंग स्पेस आहे. पार्किंग स्पेस खूप मोठा आहे, लॅविश जागा आहे. तिथे काय आहे दीपू, जरा आपण जरा बघूया. चल तिथे सुरुवात तिकडनं करू. इथून हे त्यांचं किचन आहे. स्पेशियस 20 ते 25 जण बसून जेवू शकतात इथे. आणि हा इथे लिव्हिंग स्पेस आहे ना, राहण्यासाठी वगैरे. हो, हा बॉनफायर एरिया आहे. इथे संध्याकाळी बसलं की बॉनफायर वगैरे खूप चांगल्यापैकी अरेंज करून देतात ते. जर मोठा लॉट आला तर हा त्यांचा ओपन डायनिंग स्पेसवाला एरिया आहे. आणि ही त्यांची नवीन कन्स्ट्रक्शन सुरू झाली आहे. आणि हे स्टेकेशन इन इगतपुरी सगळ्यात बेस्ट स्टेकेशन आहेत. हे त्यांचं रूम्स आहेत. खाली इंडिव्हिज्युअल रूम्स आहेत, वर डोमेंट्री आहेत. एकूण 6 रूम्स आहेत. तर दीपू, तिथे काय बघतेस तू? स्विमिंग पूल. अरे, स्विमिंग पूल पण आहे. चल मग. आता आपण खाली इकडनं उतरलो. हा त्यांचा प्लेइंग झोन आणि त्यांनी बैलगाडी ठेवली आहे. कदाचित त्यांच्याकडे बैल असावे. हा आहे स्विमिंग पूल. बघा, व्यवस्थित आहे. हा थोडा जरा 5 फीट अँड अबव आहे. आणि तो लहान मुलांसाठी जिथे तो बॉल दिसतोय, हा प्लेइंग झोन एरिया आहे. इथे क्रिकेट आणि काय बॅडमिंटन वगैरे खेळू शकता. मोठी जागा आहे बघा. असं कोणत्याही रिसॉर्टला असं मोठी जागा बघायला भेटत नाही. आणि खूप लॉटमध्ये आले ना, जर बल्कमध्ये तुम्ही आलात, ग्रुपमध्ये आलात, तर स्पेस कुठेच कमी पडणार नाही. ही झाडं लावलेली आहेत त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची. ही आहे बॅक साइड व्ह्यू त्यांची. तर मित्रांनो, हा तुम्ही बघताय ना, हा टॉप व्ह्यू आहे. आपण ड्रोननी घेतलेला व्ह्यू आहे. आणि इथे यायचं म्हटलं की मुंबईवरनं 118 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आपण सकाळी जरी निघालो तरी आपण नॉर्मली 7 वाजता निघालो तरी इथे 10 वाजेपर्यंत आरामात पोचू. आणि जो स्टेकेशनचा जो फॉर्म्युला वापरला आहे नाही तो एक नंबर आहे. आणि बाजूबाजूला इतकं हिरवळ आहे ना. भले उन्हाळा चालू होता पण हिरवळ अजूनही टिकून आहे. का तर तिथे डॅम्प आहे. आणि मी तुम्हाला डॅम्प पण दाखवणारच आहेत. आजूबाजूला नाही म्हटले तरी पावसाळ्यात तुम्ही आलात तरी 16 ते 17 वॉटरफॉल आहेत. हा कोणालाच माहिती नव्हता. आम्हाला देखील आत्ता समजला इथे आल्यावर. रूम्स पण एकदम व्यवस्थित आहे. हां, फक्त इथे एक वैशिष्ट्य आहे की इथे AC नाही आहे, कूलर आहेत. आणि वरचा डॉमेंट्री आहे ना, खूप एकदम स्पेशियस आहे. आपण हे बघताय ना, ड्रोन व्ह्यू बघताय बॅक साईड. ही बॅक साईडची गॅलरी तुम्ही बघू शकता. तिथे आजूबाजूला बघा किती ओपन स्पेस आहे. आणि मी असं आवर्जून बोलतो, हा तर व्लॉग आपण मे महिन्यात काढला आहे, पण तुम्ही पावसाळ्यात जरूर या. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत. कुठे आलो आहोत आपण? इगतपुरी. आणि इगतपुरीला एका डॅम जवळ आम्ही रिसॉर्ट आम्हाला आज ब्लॉगिंगसाठी बोलवलं होतं. तो एकदम भारी व्ह्यू होता. आणि पावसाने जी हजेरी लावायचा जो प्रयत्न केला आहे अशा वातावरणात, गरमीत, आणि एकदम परफेक्ट लोकेशन आम्हाला सापडलेलं आहे. ते म्हणजे इथे एक नंबर. दीपू तर एकदम खुशच आहे आज. मतलब
मोरासारखी ती नाचणार आहे आता फक्त पाऊस सुरू झाल्यावर. पाठी बघा दीपू चढते पायरी अजून. फट्टे जागावर फट्टे इगतपुरीला मांडला माहिती परत येणार इगतपुरीमध्ये. काय बोलते परत यायचं ना. Yes. So, जाऊया आपण आता डॅम. क्लायमेट बघा भाई, क्लायमेट एवढ्या उन्हात पण क्लायमेट चेंज. खतरनाक यार, खतरनाक. एक नंबर भाई, परत येणार इथे 100%. डॅमचा इकडचा व्ह्यू. पाठी बघा, पाठी पीछे ना देख हो. पाठी भाई आलो असं टायमिंगला आहे ना, जेणेकरून दीपू काय बोलते बेस्ट टायमिंग तुला काय वाटतं? तुला माहिती माझे फ्रेंड्स मला खूप बोलायचे की इगतपुरी छान फिरण्यासारखं आहे. मी फक्त ऐकून होते, पण आज मी प्रत्यक्षात बघते आणि सिरियसली इगतपुरी छान आहे. व्ह्यू बघून तुम्हाला समजतच असेल. दीपूला आवडलं म्हणजे भाई सबको आवडलं आता. बस पाठी व्ह्यू बघा. 2 महिन्याची पूर्ण थकावट निघाली भाई. बस जिंकलो इथे आल्यावर. खतरनाक, एक नंबर. तुम्ही सगळ्यांनी या आणि आवर्जून या. इथे यायचं कसं काय वगैरे, कसं कोणत्या साईडने येऊ शकतो हे सगळं मी तुम्हाला डिटेल सांगतो. हा पूर्ण व्हिडिओ थोडा जरा शूट वगैरे करून घेतो. आवर्जून बघा. तर फ्रेंड्स, आज आम्ही आलो आहोत इगतपुरी मायोमी रिसॉर्ट. ॲक्च्युली आम्ही आलो आहे दुपारी आम्हाला यायला थोडा लेटच झाला, पण आम्ही आधी जेवलो, त्याच्यानंतर 10 मिनटं फ्रेश व्हायला घेतली आणि लगेच आम्ही आलो डॅम बघायला. कारण आम्हाला हा जो व्ह्यू आहे तो मिस करायचा नव्हता. आणि लकीली आम्हाला इतका छान व्ह्यू मिळाला, कारण इकडचं वातावरण तुम्हाला दिसत असेल की पावसाळी वातावरण आहे लिटरली, आणि इतकं सुंदर वाटतं आहे. मला माहिती आहे की मुंबईसारख्या एरियात की कुठे जो कोणी राहतो प्रत्येकाला स्ट्रेस असतो, प्रत्येकाची लाईफ स्ट्रेसफुल असते, पण प्रत्येकाला असं वाटतं की ॲटलिस्ट महिन्यातून 2 दिवस तरी आपला एक रेस्ट हवा. एक मी सुकून म्हणेन त्याला, एक वाटते सुकून. तर सुकून पाहिजे असेल ना, 1 दिवस वेळ काढा आणि इथे या. नक्की तुम्हाला छान वाटेल, कारण तो जो स्ट्रेस आहे ना तो विसरून जाल तुम्ही. मित्रांनो, हा दीपूचा पहिला ब्लॉग आहे आणि एका फटक्यात बोलली आहे. म्हणजे विचार करा तिचं एक्साइटमेंट किती होतं, आणि तिला जे बघायचे होते ना व्ह्यूज ते तिने प्रत्यक्षात पाहिले आहेत आता. आणि असा व्ह्यू दिसणं, आणि डॅमवर कोणी नसताना आम्ही बसलेलो आहे. कोणालाही असं परवानगी नाही आहे मुळात तर डॅमवर डायरेक्ट यायची, पण आम्ही आलो इथे जस्ट बघितलं. पण आमचं मेन अट्रॅक्शन होतं डॅम्पच, जे मी तिला सस्पेन्समध्ये ठेवलं होतं. काहीच बोललो नव्हतं, बोललं ही जेव्हा जाऊ वर तेव्हा तिला दाखवू. अजून काही सस्पेन्स आहेत ते मी तुम्हाला दाखवीन. सो मला पण तुमच्याबरोबरच कळणार आहे, कारण ते सगळे सरप्राईज आहे. हा काहीच सांगत नाही, काहीच सांगायचं नसतं. सो आपण भेटू आता दुसरे. तोपर्यंत आम्ही थोडं जर रील्स बीज बनवतो. गेटअप कॉस्ट्यूम चेंज करून आलो. एकाच कॉस्ट्यूमवर 4 रील नाही बनवते, त्यामुळे आता कॉस्ट्यूम चेंज करून आम्ही थोडं रील्स वगैरे बनवतो. तुम्हाला भेटू आता डायरेक्ट रिसॉर्टवर. रिसॉर्टची सगळी माहिती, कुठे बुकिंग, अमाऊंट किती, फोन नंबर, ईमेल ID वगैरे सगळं देतो मी, कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळं. आम्ही आता काय धमाल करणार आहोत ते तुम्ही आवर्जून बघा आणि आठवणीने बघा आणि लास्टपर्यंत बघा. काही गोष्टी सरप्रायझिंग आहेत तुमच्यासाठी, आणि जर पूर्ण लास्टपर्यंत बघितलं लास्टपर्यंत तर माझ्याकडनं काहीतरी एक कॉन्सलेशन गिफ्ट पण आहे माझ्या व्ह्युअर्सला. हे मी आत्ताच सांगितलेलं आहे, सरप्राईज आहे. पण ते जो कोण माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करेल, शेअर करेल, सबस्क्राईब करेल विथ द हाय क्वांटिटी, जास्त नंबर्सनी, तर त्याला मी अट्रॅक्शन ऑफ प्राईज आणि अट्रॅक्शन ऑफ एक गिफ्ट देणार आहे. सो कीप वॉचिंग. तर मित्रांनो, दीपू आहे ना तुम्हाला काहीतरी बोलते आहे.
स्टार्ट. सो फ्रेंड्स, आमचा डॅम बघून झालेला आहे आणि आता आम्ही पुन्हा चाललो आहोत आमच्या रिसॉर्टवर. चला. चलो. मित्रांनो, आपण आलेलो आहोत पावना लेकला. आता हा सरप्रायझिंग विजिट होता. आम्ही जस्ट पुण्याला ऑडिशन दिलं, अपर्णा वगैरे सगळे त्यांच्या घरी गेले. आम्ही आलो पावनाला. बोललो तर थोडा माइंड फ्रेश करूया आणि माइंड फ्रेश करण्यासाठी दीपूला घेऊन आलो आपण कुठे, पावना लेकला. सो दीपू, कसं वाटलंय तुला आता हा विजिटिंग, एकदम सरप्रायझिंग विजिट? छान वाटतंय आणि इकडचा व्ह्यू इतका सुंदर आहे. सनसेट बघा तुम्ही. सो असे आमचे हटके व्हिडिओज आणि हटके विजिट बघण्यासाठी हा माझा चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. सो पुढे आपण बघणारच आहोत बड्या गोष्टी, एकदम आता उद्या धमाकेदार ब्लॉग्स आहेत. कीप वॉचिंग, लास्टपर्यंत हा व्हिडिओ बघा. तर मग दीपू, कसा वाटला सीन इकडचा? छान. आणि या वातावरणात तुला काय नाश्ता करावासारखं वाटतोय? या वातावरणात ऑफकोर्स गरम कांदा भजी आणि चहा गरम. चला तुझ्या डिमांडवरनं आपण कांदा भजी वगैरे थोड्याच वेळात कांदा भजी हजर. आणि या टायमाला आणि या वेळेला, हा महिना कोणता चालला आहे आणि लोकेशन काय आहे, एवढ्या गरमीमध्ये इथे 28 डिग्री सेल्सिअस तापमान आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही आता कांदा भजी खाणार. सो तर ही आहे मित्रांनो गरमागरम भजी आणि भजीची फर्स्ट टेस्ट करणार आहे दीपू. सो दीपू, हो जाओ सुरू. ओहो, आणि भजीबरोबर गरम चहा पण आहे. या खायला. तर मित्रांनो, आम्ही आता आलो होतो पावना लेकच्या थोडं साईडला आणि बेस्ट रील्स केले, ड्रोन शूट केले, तुम्ही व्लॉगमध्ये बघालच. आणि हा व्ह्यू हा सकाळचा 8:30 वाजताचा आहे, जो इतका खतरनाक दिसतोय. ही अशी गोष्ट, हे असे व्ह्यूज इंडियामध्ये आहेत, इतकं ध्यानात घ्या. आणि बाहेर जाण्यापेक्षा ना इंडियातच फिरा. दीपून इथं एन्जॉय केलं, खतरनाक. हे बघा मेंढ्या, जिने रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे आज पावनामध्ये. ते बोलतात हम नहीं तो पावना नहीं. आणि 17 लागली आहे ह्या लोकांची. आणि त्यांनी आज धरणं आंदोलन केलेलं आहे, म्हणून सगळे एकत्र चालले आहेत. तर मित्रांनो, आपण निघालो आहोत आता पावनातून आणि नेक्स्ट डेस्टिनेशन हे काय असेल हे तुम्ही बघाच. खतरनाक डेस्टिनेशन आहेत. आपले ब्लॉग्स परत सुरू झालेले आहेत. वी सारंग यांनी या चॅनलने एक्सपांड व्हायला सुरू केलेलं आहे. आता जून महिना पण येणार आहे. जूनमध्ये पण अनेक ब्लॉग्स आहेत, जुलैमध्ये आहेत, लास्टपर्यंत नोव्हेंबरपर्यंत सगळे ब्लॉग्स बुक्ड आहेत. सो आपण हे करणार आणि करणारच. आणि तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, माझ्याच यूट्यूब चॅनलला ना जाल बाजूच्या यूट्यूब चॅनलकडे. सो कीप वॉचिंग. दीपू आली, दीपूने एन्जॉय केलं. आपण दीपूचे रिव्ह्यूज विचारूया ना की काय आहेत. बोल दीपू. मी खरंच खूप एन्जॉय केलं. कालपासून आम्ही मस्ती, धमाल, रील्स, व्हिडिओ जे काय आहे ते आम्ही हे सगळं शूट केलं इकडचा. ते हळूहळू विशाल तुम्हाला दाखवेलच. पण सिरियसली जो हा प्लेस आहे, ऑसम प्लेस आहे. मी तर सांगेन की प्रत्येकाने व्हिजिट करा, तुम्हालाही एक वेगळा अनुभव येईल. आणि हा व्लॉग्स आमचा अचानक ठरला होता. हा व्लॉग्स कुठेही आपल्या प्लॅनमध्ये नव्हता, अचानक ठरलेला व्लॉग्स हा नेहमी
सक्सेस होतो असं म्हणतात आणि तो सक्सेस होईलच. तुम्ही त्याला सक्सेस करणार आहात. आणि हा जर तुम्हाला जर एक रिक्वेस्ट आहे, तुम्हाला कोणत्याही वस्तूची, हॉटेलची, प्लेसची, जागेची कोणत्याही जर तुम्हाला रिव्ह्यूज करायचे असतील, माझ्या यूट्यूब चॅनलला कोलॅप्स करायचं असेल तर मी माझा नंबर खाली लिंक आणि डिस्क्रिप्शनमध्ये देतोच. माझा इन्स्टा आय डी आणि माझ्याबरोबर असलेली दीपू, तिचा इन्स्टा आय डी मी याच्यात मेन्शन करतो. आम्ही दोघेही व्लॉग्समध्ये आता बऱ्यापैकी कव्हर करत आलेलो आहोत आणि ह्याच्या पुढेही खूप काही व्लॉग्स करायचे आहेत. आणि कोणाला ॲडव्हर्टायझिंग करायची असेल रिसॉर्टची, हॉटेलची, कोणत्याही जागेची, तर तुम्ही मला फ्रीली कॉन्टॅक्ट करू शकता. मी कुठेही अवेलेबल होतो, असं माझ्याकडे रिस्ट्रिक्शन नाही आहेत की मी मुंबईचा असल्यामुळे मी कुठे अवेलेबल नसेल, गावी येणार नाही, असं काही नाही आहे. माझे सर्टन पॅकेजेस आहेत ब्लॉग्सचे. सो तुम्हाला वाटलं तर तुम्ही इन्क्वायरी करा, मी तुम्हाला डिटेल्स प्रोव्हाइड करीन सगळे. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. थँक्यू.